नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून. मुंबई उत्तर पश्चिमचा निकाल हा एक आदर्श घोटाळा. अखेर मतमोजणी करून अमोल कीर्तीकरांच्या विरोधामध्ये निकाल देण्यात आला. यामागे वंदना सूर्यवंशी यांचा मोठा हात, संजय राऊतांचा गंभीर आरोप. रवींद्र वायकर यांना विजय करणारा मोबाईल फोन पोलीस ठाण्यातून बदलण्याचा प्रयत्न. वायकर यांचा खास माणूस निवृत्त PI सातारकर वनराई पोलीस 4 दिवस काय डील करत होते, राऊतांचा सवाल. वनराई पोलीस ठाण्याचे PI राजभर हे अचानक रजेवर का गेले, संजय राऊतांचा आरोप. तर या प्रकरणी निवडणूक आयोगापासून कोर्टापर्यंत सर्व मार्ग हाताळणार, संजय राऊतांची प्रतिक्रिया. बाद केलेल्या पोस्टल मतांच्या आधारावर चुकीचा निकाल दिला. रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नये, राऊतांची मागणी. पैसे वाटून नारायण राणे निवडून आले. राणेंच्या विजयासाठी घरोघरी पैसे वाटल्याचे व्हिडिओ देखील समोर. संजय राऊतांचा नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप. कोकणातील जनता बिकाऊ आहे असा आरोप करून राऊतांनी कोकणातील जनतेचा अपमान केला. संजय राऊत कपाळकरंटा माणूस, यांना कोकणामध्ये पाऊल ठेवून द्यायचं की नाही हे जनतेनं ठरवावं, नितेश राणेंचा हल्लाबोल. लोकसभा निवडणुकीमध्ये कोकणात महायुतीला प्रचंड यश. महायुतीला तडीपार करण्याची घोषणा करणाऱ्यांनाच कोकणवासियांनी तडीपार केलं. फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. रोहित पवारांना शरद पवार गटामध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता. रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील संघर्ष मिटण्यासाठी पक्षांतर्गत हालचाली सुरू. अजित पवार गटातील अनेक जण पक्ष सोडण्याच्या तयारीत. काही आमदार आमच्या देखील संपर्कात, रोहित पवारांचा पुन्हा एकदा दावा. मोदींसोबत अजितदादांपेक्षा प्रफुल्ल पटेल यांचे फोटो दिसतात. प्रफुल्ल पटेल यांचे गुजरात मार्गे मोदींशी काही संबंध असतील, रोहित पवारांचा खोचक टोला. आमचा स्ट्राईक रेट चांगला, मात्र भाजपच मोठा भाऊ, शिंदे गटाच्या संजय निरुपम यांचं वक्तव्य. तर 2 दिवसांपूर्वी शंभूराज देसाई आणि शिरसाट यांनी हे वक्तव्य केलं होतं. मोठा भाऊ कोण, यावरून शिंदे गटात आता मतमतांतर. शरद पवारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र. पुणे जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीबाबत बैठक बोलावण्याची विनंती. जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. जागा वाटपाबाबत अजून कोणतीही बैठक झाली नाही, नाना पटोले यांची माहिती. सांगलीमध्ये जयंत पाटील समर्थकांकडून विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांना इशारा. त्या टोकाला जायला लावू नका, सगळंच गमवावं लागेल. विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांना रील्समधून थेट इशारा. विधानसभेच्या 90 जागा मिळाव्या ही आमची अपेक्षा. जागासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील, दिलीप वळसे पाटलांचं वक्तव्य. राष्ट्रवादीला केंद्रामध्ये स्थान मिळाल्यास मलाच मंत्रिपद मिळेल, खासदार प्रफुल्ल पाटील यांचा दावा. तर सुनेत्रा पवार यांचं देखील नाव चर्चेत. आमदार बच्चू कडू हे राज्यामध्ये वसुलीचं मोठं काम करतायत. तर बच्चू कडू यांचं आता महायुतीला ब्लॅकमेल करण्याचं काम सुरू. रवी राणांचा बच्चू कडूंवर हल्लाबोल. कसबा विधानसभा ठाकरे गटाकडे गेली तर कार्यकर्ता म्हणून काम करेन, कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईमध्ये शिंदे गटाचे बॅनर्स. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार, भगवा विचार त्याला जनाधार. बॅनरमध्ये शिंदे गटाचा पुन्हा एकदा ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर चांगली गोष्ट, दोघांनी एकत्र काम करावं हीच आमची इच्छा, गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया. कल्याणमध्ये घंटानाद आंदोलनादरम्यान शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचे प्रयत्न. केंद्रीय निवडणूक आयोगानं एलन मस्क यांना फटकारलं. भारतामधील निवडणुकांची विश्वासार्हता बदनाम करण्याचा प्रयत्न. भारतामध्ये या आणि EVM हॅकिंगचे प्रात्यक्षिक दाखवा, निवडणूक आयोगाचं एलन मस्क यांना आव्हान. सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीला. अतुल सावे, भागवत कराड, संदीपान भुमरे यांची हाकेंसोबत चर्चा. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण न देण्याच्या मागणीवर लक्ष्मण हाके ठाम. माझा कोणत्याही ओबीसी नेत्याला विरोध नाही, पण आम्हाला ओबीसीमधून आरक्षण देण्याला विरोध का करता, सरंगेंची लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार. आमदारांची मतं फुटू नये यासाठी राजकीय पक्षांसमोर आव्हान. अजित पवार गटाच्या राजेश विटेकरांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता. राजेश विटेकर परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. यवतमाळच्या माजी खासदार भावना गवळी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता. शिंदेगड गवळींना विधान परिषदेवर घेऊन मंत्रिपद देणार, सूत्रांची माहिती.
राज्यामध्ये समाजवादी पार्टी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार. समाजवादी पार्टी विधानसभेच्या 35 जागा लढवणार. आमदार अबू आझमी लवकरच अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करणार. पुण्यातील 8 पैकी 6 जागा लढण्याची शरद पवार गटाची मागणी. पुण्याच्या विधानसभेच्या जागांचा अहवाल जयंत पाटील यांच्याकडे सादर होणार. पदाधिकारी आज जयंत पाटील यांच्याकडे 6 जागा लढण्याची मागणी करणार. इंग्लंडवरून येणारी शिवरायांची वाघनखं जुलैमध्ये साताऱ्यात आणली जाणार. साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये वाघनखं ठेवली जाणार. साताऱ्यामधील शिवतीर्थावरील शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यात येणार. महानगरपालिकेकडून शिवतीर्थ सुशोभीकरणाचं काम अंतिम टप्प्यात. जळगाव जिल्ह्यामध्ये 19 जूनला पोलीस भरती. 137 जागांसाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं भरतीचं आयोजन. धुळ्यामध्ये आमदार कुणाल पाटलांच्या सूतगिरणीवर कामगारांचं आंदोलन. अनेक दिवसांपासून गिरणी बंद असल्यामुळे कामगार आक्रमक. कामगारांवर उपासमारीची वेळ. सोलापूरमध्ये बियाण्यांच्या दिवसाढवळ्या दुकानामध्ये चोरी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. माढा अनगर मोहोळ परिसरातील घटना. मीरा रोडवरील वोकार्ड रुग्णालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. धमकीनंतर वोकार्ड रुग्णालयाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये सामूहिक नमाज पठण. आमदार आशुतोष काळे यांच्याकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा. नागपुरातील जामा मस्जिदमध्ये बकरी ईद निमित्त विशेष नमाज अदा. नागपूर पोलीस आयुक्तांकडून गुलाबाचं फूल देत मुस्लिम बांधवांना ईदच्या खास शुभेच्छा. लातूरच्या उदगीर शहरामध्ये चोरट्यांकडून घरफोडीमध्ये 13 लाखांच्या दागिन्यांसह रोख रक्कम देखील लंपास. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण घटना कैद. पोलिसांकडून तपास सुरू. जळगावच्या सराफा बाजारामध्ये चांदीच्या दरामध्ये 1,000 रुपयांची पुन्हा एकदा वाढ. चांदीचे दर प्रति किलो 89,000 रुपयांवर. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये काँग्रेसच्या वतीनं 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार. नाना पटोले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. मध्य रेल्वेकडून 2 महिन्यामध्ये जाहिरातींच्या माध्यमातून विक्रमी महसूल जमा. प्रवासी तिकिटांव्यतिरिक्त मध्य रेल्वेकडून 17 कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जमा. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वेची मोठी कारवाई. मे महिन्यामध्ये 4 लाख प्रकरणांमधून 2,844 कोटींचा दंड वसूल. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पालिकेची पूर्वतयारी सुरू. 22 जून रोजी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठकींचं आयोजन. मुंबईमध्ये पाण्याच्या नियोजनाचा अभाव. बोरिवलीमध्ये अर्धा तासच पाणी. माडा कॉलनीमध्ये कमी दाबानं पाणी तर बीडीडी चाळीमध्ये अनेक घरांना पाणी नाही. तर जुहू कोळीवाड्यामध्ये रहिवाशांची पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वणवण. पावसाअभावी मुंबईतील धरण क्षेत्र तहानलेलीच. मुंबईकरांवरील पाणी संकट अधिक गडद होण्याची भीती. मुंबईच्या मुलुंडमधील वीज ग्राहकांची 47.44 कोटींची थकबाकी. जून अखेरपर्यंत थकबाकी भरली नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा इशारा. मुंबईतील कोस्टल रोडच्या डागडुजीच्या कामाला आता सुरुवात. बोगद्याच्या आतील एक मार्गिका बंद. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 173 दुकानांसाठी 27 जूनला ई लिलावातून मुंबई मंडळाला किमान 125 कोटी रुपये मिळण्याची शक्यता. मागील 4-5 वर्षांमध्ये दुकानांची विक्री नाही. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली. रस्त्यावर सर्रासपणे सिलेंडर लावून खाद्यपदार्थांची विक्री. मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठीचे मतदान 26 जून रोजी पार पडणार. निवडणूक प्रशिक्षण घेताना प्रत्येक जबाबदारी दक्षतापूर्वक पार पाडा. निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचना. वांद्रे ते दहिसर दरम्यान वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर. बीकेसी पश्चिम द्रुतगती महामार्गावर नेहमीच जाम. प्रवासी आणि चालकांना नाहक मनस्ताप. बकरी ईद निमित्त पुण्यातील गोळीबार मैदान चौक परिसरातील वाहतुकीमध्ये बदल. गोळीबार मैदान चौकातून शंकरशेठ मार्गे स्वारगेटकडे जाणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद. पुणे मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणं आता अधिक सोपं होणार. मेट्रो स्थानकाच्या दिशेनं जाण्यासाठी नवीन प्रवेशद्वार खुली. पुण्यातील 5 मेट्रो स्थानकांचा समावेश. MST CETचा निकाल जाहीर. PCB ग्रुपमध्ये पुण्यातील 37 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची पाहणी करण्यासाठी नागरी वाहतूक विमान महासंचालनालयाचे पथक पुण्यामध्ये दाखल. विमान दुरुस्तीसाठी आणखी 25 दिवस लागण्याची शक्यता. पुण्यातील डिंभे धरण परिसरामध्ये औषधांच्या बाटल्या आढळल्या. वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका. वन विभागाचं मात्र दुर्लक्ष. पिंपरी न्यायालयामध्ये 10 न्यायाधीश. न्यायालयात बार असोसिएशनकडून सन्मान. असोसिएशनच्या अध्यक्षांकडून नवनियुक्त न्यायाधीशांचं स्वागत करण्यात आलं.
अखेर निरेतील व्यापारी गाळ्यांचे फेरवाटप होणार. अतिरिक्त कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश. 5व्या दिवशी अनवर शेख यांचं उपोषण मागे. नागपुरात फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना भरधाव कारनं चिरडलं. अपघातामध्ये 2 मजुरांचा मृत्यू. कार चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती.